हेडलाईन्स नंतर सगळ्या बातम्या आपण सविस्तर पाहणार आहोत। सुरुवातीचीच बातमी महाराष्ट्राला हादरवणारी आहे। चारित्र्यावरील संशय आणि कौटुंबिक वादातून मुंडन आणि भुवया काढत महिलेचं विद्रुपीकरण केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय। पीडितेचा पती, नणंद आणि मेहुण्यानं मुंडन केल्याचा आरोप केला जातो। या तिघांविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे। महाराष्ट्राला हादरवणारी ही बातमी म्हणावी लागेल। चारित्र्याच्या संशयावरून कौटुंबिक वादातून मुंडन आणि भुवया काढल्याचा प्रकार घडला आहे। महिलेचं विद्रुपीकरण केल्याचा धक्कादायक हा प्रकार आहे। पीडितेचा पती, नणंद आणि मेहुण्यानं मुंडन केल्याचा आरोपही केला जातोय। या तिघांविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे आणि आता पोलिसांकडून पुढील तपासही केला जातोय। या संदर्भात सविस्तर माहिती देत आहेत ओंकार कुलकर्णी, आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। ओंकार, नेमका काय प्रकार घडलाय सविस्तर सांगाल? वर्षा, जर पाहिलं तर धाराशिव जिल्ह्यातील ही जी पीडित महिला आहे ती या जिल्ह्यातील माहेर वासिन आहे। तिला 2016 साली तिथं लग्न झालेलं आहे। बार्शी इथं ती सध्या वास्तव्यात होती आणि 9 तारखेला म्हणजे ऐन महिला दिनाच्या दुसऱ्या दिवशी ज्या महिला दिनी सर्वजण एक महिलांना जे आहे ते महिला दिनाच्या शुभेच्छा देतात, गौरव केला जातो महिलांचा, त्याच्या दुसऱ्या दिवशी जे केस एका महिलेचं म्हणजे तिच्या सौंदर्याचं एक महत्वाचं पात्र त्या केसांना मानलं जातं, तेच केस त्या महिलेच्या डोक्यावरून काढून टाकण्यात आले, त्याचं मुंडन करण्यात आलं। एवढंच नाही तर तिच्या भुवया देखील काढून टाकण्यात आलेल्या आहेत। एकंदरीत जर पाहिलं तर गेल्या काही दिवसांपासून या महिलाचा जो आहे तो छळ करण्यात येत होता आणि यातूनच संपूर्ण हे जे तिचं मुंडन करण्यात आलेलं आहे, त्याचबरोबर भुवया देखील काढून टाकण्यात आलेला आहे। या संदर्भातील तक्रार जी आहे ती या पीडित महिलेनं बार्शी येथील पोलीस ठाण्यामध्ये दिलेली आहे। असं असलं तरी देखील या ठिकाणी आता तिला पाठपुरावा करता येणार नाहीये। यामुळं ही महिला जी आहे ती आज धाराशिव येथील ग्रामीण पोलीस ठाण्याच्या परिसरात तक्रार देण्यासाठी आलेली होती, कारण की ज्या बार्शी शहरामध्ये तिने ही तक्रार दिलेली आहे त्याच ठिकाणी आरोपी असलेला तिचा नवरा असेल, नणंद असेल, त्याच पद्धतीनं तिचा मेहुणा जो आहे तो त्याच ठिकाणी राहिला असतो। त्यामुळं ते तिला त्रास देतील या भीतीनं ते तिकडे जायला देखील सध्या कुठेतरी कुचराई करताना पाहायला मिळत आहे। जेव्हा तिला हा सर्व त्रास देण्यात येत होता तेव्हा तिला अक्षरशः जवळपास 15 दिवस घरामध्ये डांबून ठेवण्यात आलेलं होतं। हे देखील एक अत्यंत धक्कादायक बाब आहे असं म्हणता येईल। एक नक्कीच वर्षा, निश्चितच पोलिसांकडून पुढे नेमकी कशी कारवाई केली जाते ओंकार? कारण आतापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आलाय, तक्रार दाखल करण्यात आली आहे, पोलिसांनी या तिघांना देखील ताब्यात घेतला आहे का, किंवा मग कधी ताब्यात घेणार आहेत या संदर्भात पोलिसांकडून काही सांगण्यात आलंय का? वर्षा, जर पाहिलं तर हा संपूर्ण प्रकार जो आहे तो सोलापूर जिल्ह्यातील बार्शी इथं घडलेला आहे। बार्शी येथील पोलीस ठाण्यात या संदर्भात या महिलेनं जाऊन तक्रार देखील दाखल केलेली आहे। कशा पद्धतीनं तिच्यावरती अत्याचार करण्यात आले, काय काय तिला धमक्या देण्यात आल्या हे देखील तिनं सांगितलेलं आहे। सर्वात याच्यातली एक उल्लेखनीय बाब म्हणजे त्यात एक आपल्याला आवर्जून त्याचा उल्लेख करावा लागेल। ज्यावेळी तिच्यावरती हे अन्याय करण्यात आला, अत्याचार करण्यात आला, त्यावेळी तिच्याकडून बळजबरीनं एक व्हिडिओ तयार करून घेण्यात आला की हे जे मुंडन केलेलं आहे ते मीच म्हणजे माझ्या स्वतःहून केलेलं आहे, असं तिला दबाव टाकून तिच्याकडून व्हिडिओ देखील तयार करून घेण्यात आलेला आहे। ही तक्रार देण्यात आलेली आहे। त्या पीडितेनं न्याय मिळावा अशी मागणी केलेली आहे, मात्र अजूनही यापैकी कुठल्याही आरोपीला अटक करण्यात आलेली माहिती जी आहे ती अजून तरी पोलिसांकडून मिळालेली नाही। त्यामुळे आता पोलीस पुढे कशा पद्धतीने तपास करतायत या संदर्भातले सगळे अपडेट ओंकार तुमच्याकडून सातत्याने जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद।